मुंबईपासून जवळ असलेला कळंब हा समुद्रकिनारा नेमका कुठे आहे, इथे कसं जावं, किती खर्च येतो, इथे कोणत्या ॲक्टिव्हिटीज आहेत आणि इथे कधी यावं, या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा। हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलवर मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते। तर बऱ्याच दिवसापासून इच्छा होती समुद्रकिनारी भटकायची, तर विचार केला चला यावेळेस आपण कळंब बीचला जाऊया। तसं कळंब बीचबद्दल मी बरंच काही ऐकलं होतं आणि इथे यायची फार इच्छा होती। तर इथे जर यायचं असेल तर नालासोपारा स्टेशनला तुम्हाला उतरावं लागेल। वेस्टला येऊन तुम्हाला शेअर ऑटो मिळेल किंवा ऑटो तुम्ही पर्सनली करू शकता। तर जर शेअर ऑटो करणार तर 40 रुपीज पर सीट आहे आणि पर्सनली जर तुम्ही रिक्षा करणार असाल तर 200-250 इतकं भाडं होतं। इथे थोडं बार्गेनिंग करावं लागतं, पण 20 मिनटं लागतात स्टेशनपासून तुम्हाला कळंब बीचपर्यंत पोहोचण्यासाठी। तर वाघोली हे नावाचं हे गाव आहे आणि तिथेच पुढे हा बीच आहे। तर खरंच एखाद्या गावात आल्यासारखं वाटतं, खरंच खूप सुंदर वातावरण होतं। आम्ही पोचलेलो होतो तेव्हा आम्हाला असं वाटलेलं की सनसेट बघायला मिळेल, पण काळे ढग इतके होते की सनसेट बघणं शक्य झालं नाही। पण एकंदरीतच वातावरण खूप छान होतं, थंडगार वारा होता आणि बरं वाटत होतं। एवढ्या गरमीमध्ये इथे या समुद्रकिनाऱ्यावर फिरणं म्हणजे खरंच चांगला अनुभव आहे। तर नालासोपारा स्टेशनपासून हे बरंच आतमध्ये आहे। जर तुम्हाला इथे रिसॉर्टमध्ये यायचं असेल, 1 नाईट स्टे करण्यासाठी यायचं असेल किंवा हॉटेलवर थांबायचं असेल तर इथे बरेच ऑप्शन्स आहेत। अगदी बीचच्या जवळ लागून बरेच रिसॉर्ट आहेत, हॉटेल्स आहेत। तर इथे तुम्ही येऊ शकता, गुगलवर याची माहिती नक्की मिळेलच। तर सुरुवातीला इथे मला बरीच गर्दी दिसली, शनिवार होता ज्या दिवशी आम्ही आलो होतो तेव्हा। पर्सनल व्हेरिकल्स घेऊन इथे येणं जास्त सोपं होतं आणि निघणंसुद्धा इथून शक्य होतं। पण बऱ्यापैकी इथे गर्दी जरी जाणवली तरी बीच हा बऱ्यापैकी मोठा आहे। इथे भाजी विकायला होती, बरेचसे स्टॉल होते, पाणीपुरी, शेवपुरी आणि बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत इकडे। तर या समुद्रकिनारी येऊन चालणं मला नेहमीच आवडतं, तसं इथे चालत जाणं मला जास्त आनंद देतं। तर इथे पुढे बसायला बरीचशी जागा आहे, काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट दिसतात जे बीचला लागून होते। तर इथे मी नालासोपाऱ्याला माझ्या बहिणीकडे आली होती आणि तिथूनच आम्ही या बीचला आलो। तर मुंबईमध्ये जुहू चौपाटी किंवा गिरगाव चौपाटीला मी बरेच वेळा गेलेली आहे, पण इथे या बीचवर जेव्हा मी आली तेव्हा असं वाटलं एखाद्या कोकणामध्ये एखाद्या बीचवर गेल्यावर कसं वाटतं त्याप्रमाणे। थोडी गर्दी होती पण इथे माझ्या मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि पाणी इतकं सुंदर वाटत होतं, पायाला जाणवत होतं, स्पर्श चांगला वाटत होता। एकंदरीतच इथे येऊन मला फार बरं वाटलं। एक गोष्ट मला अशी जाणवली की हे जे पाणी आहे त्याच्या खाली जी वाळू आहे ती बारीक आणि काळी वाळू आहे, तर त्याचा असा विशेष त्रास झाला नाही। बरेच वेळा आपण जेव्हा बीचवर जातो, पाण्यात खेळतो तेव्हा घरी येताना बरीच रेती घेऊन येतो, तर हा अनुभव मला इथे आल्यावर झाला नाही। म्हणजे रेती आली थोडी, पण ती लगेच साफ होणारी होती। म्हणजे मुलांनी एवढं मजा केली पाण्यामध्ये, पण बरं वाटलं त्यांना ह्या पाण्यामध्ये खेळायला। तर आभाळ काळ्या ढगांनी खरं भरून गेलं होतं, असं वाटत होतं की कदाचित पाऊस पडेल, त्यामुळे नीट असा आम्हाला मावळता सूर्य पाहायला मिळाला नाही। पण एकंदरीत या पाण्याचा आवाज अनुभवणं, इथे रेंगाळणं हा सुद्धा खूप सुखद अनुभव होता। तर एकंदरीत हा जो समुद्रकिनारा आहे तो बऱ्यापैकी स्वच्छ आहे। पुढे या किनाऱ्याच्या पुढे राजोडी बीच म्हणून आहे, तिथे सुद्धा सहज जाता येतं। आम्ही आलो होतो तेव्हा बऱ्यापैकी काळोख पडत आलेला, त्यामुळे आम्ही इथे बराच वेळ थांबलो। पण खरं जर तुम्ही लांबून कुठून येणार असाल तर वेळेत इथून निघालेलं बरं असतं। तशा लाईट्स इथे फार कमी आहेत आणि परतीच्या प्रवासासाठी ऑटो रिक्षा मिळणं वगैरे कठीण होतं। जर तुम्ही पर्सनल व्हेरिकल घेऊन येत असाल तर चांगलीच गोष्ट आहे, त्यामुळे काळोख पडायच्या आधी निघालेलं इथून बरं। बाकी इथे सुविधा चांगल्या आहेत, तशी सुरक्षितताही आहे, पण फक्त जेव्हा आम्ही रिटर्न गेलो तेव्हा बराच वेळ आम्हाला रिक्षा मिळेना, थोडंसं चालत जावं लागलं आणि नाक्यावरती नंतर रिक्षा मिळाली। पण अंदाजे 200-250 भाडं इथे घेतातच परत स्टेशनला जाण्यासाठी।
तर इथे बऱ्याच ॲक्टिव्हिटीज होत्या. घोडावरती बसता येतं, कॅमल रायडिंग होतं, शिवाय इथे बऱ्याच बाईक्स होत्या इलेक्ट्रिकवरती आणि त्याचे वेगवेगळे चार्जेस आहेत. घोड्याचे 50 आणि 100 रुपये चार्ज होते. तर इथे मुलांना भूक लागलेली म्हणून आम्ही काही खायला घेतलं. तर शेवपुरी, वडापाव, पाणीपुरी असे स्टॉल इथे आहेत. पोळा इथे चांगला मिळतो, त्याचे स्टॉल बरेचसे आहेत. तर इथे शनिवार रविवार म्हणजे वीकेंडला बरीच गर्दी असते. जर तुम्ही वीकडेजमध्ये आलात तर इथे गर्दी नसेल, त्यामुळे इथे आपण वीकडेजमध्ये जास्त एन्जॉय करू शकतो. परत निघताना आम्हाला थोडासा उशीर झाला, पण एकंदरीत इथे येऊन वेळ घालवणं खूप छान वाटलं. त्यामुळे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर नक्की एकदा या, फक्त वेळ काढून या. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.